राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, गाचे गाचे पितांबर आवडे निरंगे पितांबर उठोबार कुमार सेवा करज योग माझ्यासारख्याच्या पामराच्या वाटेल येतो, माझं परम भाग्यच आहे म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा परना, परी माझ्या दैवा परना, परी माझ्या दैवा परनाई, परी माझ्या दैवा परना. म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग माझ्यासारख्याच वाटायला आला, मी परम भाग्य समजतो. या ठिकाणी इथे जर पाहिलेत ना, एकाचडी एक मंडळी आहेत बघा. आमच्या या ठिकाणी गायनाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सध्या नाव आहेत अशी योगेश महाराज रसाळ पाचोरेवणी, नंतर या ठिकाणी सुनील महाराज तांगडीकर गायनाचार्य आहेत तालुका चांदवड या ठिकाणी, नंतर या ठिकाणी आमचे मोठे दाजी तुमच्या गावात दत्तक घेतलं आहे त्यांना, आहे का नाही. म्हणून या ठिकाणी माझे मोठे दाजी हरिभक्त परायण मृदुंगाचार्य रामदास महाराज रसाळ आहेरगाव, आणि भावाभावाचं पटत नाही, माझा लहान भाऊ मला सिंतवादक म्हणजे साथ करतोय असा आमचा अमित दादा आहे. आणि साऊंड सिस्टीम या ठिकाणी स्वरांजली साऊंड सिस्टीम शिरवाडे वणी आमचे हरिभक्त परायण प्रमोद महाराज निफाडे या ठिकाणी ते ऑपरेटिंग करतात. म्हणून सर्वच्या सर्व घरातला ताप आहे. माझी ओळख सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण तुमच्या घरातलाच बाबा आहेत, त्यामुळे सांगायची गरज नाहीत. फक्त एकच आहे, सर्वांचं चरणाला स्पर्श करून दर्शन घेतो आणि ज्ञानोबराय तुकोबराय जोग महाराज श्री संत सावता महाराज आमचे ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज जशी कृपा करतील तसं या ठिकाणी सेवा मांडण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल ऐका, अरे या मृत्यू लोकामध्ये जो जडजीव जन्माला येतोय त्याचा मृत्यू अटळ आहे. मग कहो मृत्यू लोकाचा प्रारंभ झाला केव्हा? ऐका, निळवंती नावाच्या ग्रंथामध्ये असं उल्लेख आलेले आहेत, 14 तृप्तात्मे, आणि या 14 तृप्तात्म्यांनी एका दाखीला प्रश्न केलाय, या मृत्यू लोकाचा प्रारंभ केव्हा झाला? तेव्हा त्या दाखिलीने प्रश्नाचं उत्तर सांगताना सांगितलंय, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा सत्ययुगात नाही, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा त्रेतायुगात नाही, मृत्यू लोकाचा प्रारंभ हा कलियुगात नाही, तर मृत्यू लोकाचा प्रारंभ द्वापार युगाच्या उत्तरखंडामध्ये ज्या दिवशी भीष्माचार्यांनी आपला देहाचा त्याग केला तेव्हापासून मृत्यू लोकाला प्रारंभ झाला. आणि मृत्यू लोकामध्ये पहिला मरणारा व्यक्ती कोण असेल ते भीष्माचार्य आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हापासून काय झालं माहिती आहे का? तेव्हापासून मृत्यू लोकात माणसं मरायला लागलीत. मग आजाही मरतो, पंजाही मरतो, पाहिलं ना आपल्या यमुना आजी खऱ्या अर्थाने 100% मोक्ष पदाला आहे. वाक्याखाली अंडरलाईन करत चला.
10 पिंडदान झालं, हा जीवात्मा 50% मोक्षपदाला आहे. 13वेचं पिंडदान झालं का 60% मोक्षपदाला आहे. दर महिन्याचं तुम्ही पितर कुरजेऊ घालतात ना, 70% जीवात्मा मोक्षपदाला आहे. भरणी श्राद्ध केलं का 70-80% मोक्षपदाला आहे. आणि श्राद्धाचा विधी केला का समजायचं आहे की या ठिकाणी हा जीवात्मा 100% मोक्षपदाला आहे. सज्जनांनो, 1 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज आपल्या आजी या बरोबर 12:32 मोक्षपदाला प्राप्त होत आहेत. 12:32. विचार करा महाराज, फार वाईट वाटलं आपल्याला. आजींच्या मुलींना प्रश्न करतोय, मुलांना प्रश्न करतोय, अरे तुमचं लहानपण आठवा. ज्या वेळेस तुम्हाला काही कमी पडत असेल, तुम्हाला काही राहत नसेल, तुम्ही आईकडे दुडू दुडू पळत जात असाल. आई मला भूक लागली ग, आई मला हे नाही, आई मला ते नाही. अरे आईनं उपाशी राहावं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपावं, हाडाची काढा करावी, रक्ताचं पाणी करावं आणि तुमच्या पोटामध्ये अन्न घालावं. काय ती आई ऐका. तुम्ही प्रत्येक महिन्याला पितर करू जेवू घातलात आणि आज सुद्धा त्यांना काही वस्तूचं दान केलं आणि आजीला मुक्तपद करून टाकलं. मग ऐका, पुराण गरुड पुराण अध्याय क्रमांक 11 कथा कशी ऐका. अरे माणसाचा देह गेल्यानंतर तुम्ही किती मोठा विधी करा, श्राद्धाचा विधी, पण एक आहे, 16 संस्कारापैकी एक विधी जर तुमचा चुकलात ना तर समजायचं आहे की या ठिकाणी आपल्या घराला एक दोष लागला जातो. त्या दोषाचं नाव सांगितलंय पितृदोष. विठाल 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 म्हणून शास्त्रकार म्हणतायत, काय सांगतायत, कथा सांगतो गरुड पुराणाची. कथा गरुड पुराण व्यास मुनी लिखित मनुष्य देहाची निर्मिती. पण एक आहे, माणसाचा मृत्यू झाला तर 16 संस्कारापैकी एक विधी सांगितलाय, तो म्हणजे अंत्यसंस्कार. मग तुम्हाला मी मागच्या पर्वचं काही सांगून गेलो असेल कधी, पण फार गोड उदाहरण आहे बरं का. आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने देह गेलात ना तर घरामध्ये प्रेत असताना त्या प्रेताची पाय कुठं करावी आणि मुख कुठं करावं इडून शास्त्र सांगायचं आपल्याला. तर रक्षा विसर्जन कुठपर्यंत करायचं आणि श्राद्धाचं पिंडदान हे जगामध्ये कसं करायचं याचं गोड चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. विठाल विठाल ऐकावर कसं विषय. आता समजा सज्जनांनो, आपल्या घरामध्ये जर कुणाचा दुर्दैवाने देह गेला तर घरामध्ये प्रेत असताना त्या प्रेताची पाय कुठं करावी आणि मुख कुठं करावं याला शास्त्र आहे. कसं शास्त्र आहे,
घरामध्ये प्रेत असताना घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला आहेत ना त्या दिशेला पाय करावी. बहुतेक घरांची तोंड जर पाहिलीत ना ही पूर्व आणि पश्चिम असतात. म्हणून घरामध्ये प्रेत असताना पूर्वेला पाय करायचे आहे आणि पश्चिमेला मुख करायचं आहे. पण एक आहे, मग आपण काय करतो माहिती आहे का, त्या प्रेताला उस म्हणून आपली मांडी दान करतो बघा. पण माझ्या माता बहिणीला कळकळीची विनंती आहे, खूप कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत प्रेत घरात आहेत ना तोपर्यंत माता वर्गाच्या आईचा जरी देह गेला किंवा वडिलांचा जरी देह गेलात ना तर जोपर्यंत तुमचं लग्न होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही प्रेताला उस म्हणून मांडी दान करण्याच्या अधिकारामध्ये आहेत. पण तुमचं लग्न झालं, तुमचा विवाह झाला का तुम्ही प्रेताला उस म्हणून मांडी दान करू शकत नाही. मग तुम्ही गुरुजी का बरं हो, आमची आई नाहीत का, बाप नाहीत का, आहे. पण जोपर्यंत तुमचा विवाह होत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला एकच गोत्र आहे. आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला 2 गोत्र होतात. म्हणून ज्याला 2 गोत्र आहे त्याला उस म्हणून मांडी दान करण्याचा अधिकार राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आई बापाकडचं गोत्र वेगळं आहे आणि सासू सासऱ्याकडचं गोत्र वेगळं आहे. पण सज्जनांनो, जर तुम्ही लग्न झाल्यानंतर आई बापाला जर उस म्हणून मांडीदान केलीत ना, नारी असेल तर नारीला आणि पुरुष असेल तर पुरुषाला 3 पिढ्यांपर्यंत कोणत्या तरी एका व्यक्तीला कोड नावाचा रोग प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. मग आता पुढे आहे का कसं बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं ना मग कोड झाला म्हणजे काही तो दूषित आहे का, नाहीत. काही लोकांना कोड धारजे नाही बरं का. माझ्या गाडीचा ड्रायव्हर पूर्ण कोड आहे त्याला आणि आजही 17 गाडी त्याच्याकडे लक्ष्मी आहे. पण एक आहे, कोडाचे प्रकार आहे. जर तोंडाला कोड उमटलं थोडं दोषामध्ये असतं, जर डोक्यापासून सुरुवात झाली तर एक त्याला बघा लक्ष्मीची प्राप्ती असते. आणि खालून पायापासून जर सुरुवात झाली ना कोड उगवायला त्याला सुद्धा घरामध्ये कसल्याही प्रकारची लक्ष्मीची कमतरता राहत नाही. हे वैदिक शास्त्र सांगतो. विठ्ठल विठ्ठल. आणि नाभी चक्रापासून किंवा बघा गळा ते कंबर इडून जर कोड उत्पन्न झालं ना तो मनुष्य धार्मिक कार्यामध्ये 1 नंबर असतो. कोड सुद्धा काही लोकांना धार्जिन असतं म्हणून त्या बोलायला गेलं तर माझ्या परत 2 तास संपतील, आहे का नाही. त्यापेक्षा न बोललेलं बरं. पुढचा विषय ऐका आता. मग त्या ठिकाणी प्रेताला उस म्हणून मांडी दान करायची आहे. पण कशी, ऐका, वडिलांचा ध्येय गेलात ना आपली उजी मांडी वडिलांसाठी दान करा आणि हाताने 5 वेळेस हवा घालू द्या. पण जोपर्यंत प्रेताचं मुख मांडीवर आहेत ना तोपर्यंत कधीही उत्तर कार्य करण्याने आपल्या डोळ्यातले अश्रू प्रेतावरती दान करायचे नाही. रडायचं नाही महाराज. तुम्ही प्रेताजवळ जेवढे रडाल ना तेवढा त्याला नरकाचे यातना भोगावं लागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण काय होतं, आपलं मोह असते, माया असते, ममता असते, जिव्हाळा असतो. माणसाला जुन्या गोष्टीची आठवण येते त्यावेळेस माणसाला रडू येतं बघा. पण जेवढं तुम्ही रडू आवराल ना तेवढा त्या जीवात्म्याला फायदा आहे. मग चला, मग का हो दुर्दैवाने आईसाठी आईचा ध्येय जर गेलात ना मग कोणती मांडी, वडिलांसाठी जर उजवी मांडी सांगितली आहे मग राहिली कोणती मांडी, डावी मांडी. पण एक आहे, आईचा देह जर गेलात ना तर आईला उजवी मांडी पण चालत नाही आणि डावी मांडी पण चालत नाही. मग आता उसदान करायचंय पण कसं, 2 घोटे तिथे एकत्र येतात ना त्या मधीने देह घ्यायचा आहे. का, गर्भात असताना तुम्हा आम्हाला मुख आहे पण आई आपल्याला मुखातून अन्न देत नाही. मग आपल्या नाभी कमळावरती आईनीळ नावाची नाडी आहे, त्याला ग्रामीण भाषेमध्ये नाळ म्हटलं जातं. नाळातून आई आपल्याला अन्न पुरवते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या शरीराचं मध्य जर पाहिलात ना आपलं नाभी चक्र आहे. म्हणून कबीर महाराज वर्णन करतायत ना, औट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. काय सांगितलंय, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. मला माफ कर बरं, पहिले वाघ आहे मी होतो मी
मला गायची सवयी वाघेमध्ये 8 वर्ष वाघेमध्येच काढले म्हाताऱ्या तसं आळंदीलाच गेलो निघून. आम्ही इकडं राहतो म्हणजे सोयीचं राहतो असं विषय नाही. मार काय येईल खोटं बोलणारे इथे येतात. मग रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी. तर बापानं ते रामकृष्ण हरी म्हणला होता का? कशाला लोकांना सांगतो? तू किती चिंतन करतोय? अगोदर आपण निर्मळ राहावं लागतं आणि मग जगाला ज्ञान सांगावं लागतं. विचार करा. म्हणून तुकोबर म्हणतात ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावे. विठ्ठल आपण जर पाहिलं ना घरामध्ये जर प्रेत आहेत ना मग आईचा देह गेलात ना मग दिलेले घ्या 3 वागाला. सावत्राई गेलीत ना बघा इथं डाळ मांडवी घ्यायचं आहेत. तिला मात्र हवा घालायची नाही. कारण का अहंकाराचा वारा न लागेला जसा सावत्र मातेमध्ये अहंकार असतो. हे झालं मांडीचं शास्त्र. पण एक आहे जोपर्यंत तुम्ही दसऱ्याचं पिंडदान करत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये एक नंदादीप असतो. बघा नंदादीप का ठेवायचा आहे हो? महाराज पूर्वीपासून चालत आलं तसंच चालत आलं. पण नाही महाराज त्या जीवात्म्याचं अपूर्ण कर्म जर उत्तर कार्य करणाऱ्या पितृदोषाच्या रूपाने त्रास द्यायला सुरुवात केलीत ना ते जाळण्याचं काम तो दिवा करतो. बघा 10 दिवस तो दिवा ठेवावा लागतो आपल्याला. बघा पण दिव्यामध्ये एकच वात असावी ती अखंड असावी. त्या वातीचं मुख दक्षिणेला असावं पण त्याच्यामध्ये तेल कोणतं असावं हे शास्त्र आहे बरं का. कसं शास्त्र ते ऐका. जर आपल्या घरामध्ये सौभाग्यवती मरण प्राप्त असेल किंवा बाळांपण होता होता एखाद्या माता माऊलीचा देह गेला असेल ना तर दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्याला आपण राईचं तेल म्हणतो. बघा पण जर आपल्या घरामध्ये अपघाती मृत्यू असेल तर दिव्यामध्ये तिळाचं तेल टाका. आणि वयानुसार जर मृत्यू असेल तर दिव्यामध्ये गोड तेलाचा दिवा लावा. आपण गावठी तुपाचा दिवा लावत नाही हे शास्त्राचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा मग आपण काय करतो माहितीये का त्या प्रेताला स्नान घालण्यासाठी बाहेर पाणी तापवतो. बघा अरे पाणी तापवायचं आहे पण तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये भोजन करतायत चांदीच्या तांब्यात पाणी पितायत. पण एक आहे ज्या प्रेताला स्नान घालायचं आहे जे पाणी तापवायचं आहेत ना त्याला लोखंडाचं पात्र चालत नाही जर्मल चालत नाही स्टील चालत नाही पितळ चालत नाही सोनं चालत नाही चांदी चालत नाही. मग त्याला सांगितलंय तांब्याचा हंडा. तर तांब्याच्या हंड्यामध्ये 11 तांबे पाणी घ्यायचंय. कारण का या देहाला आहे 11 दरवाजे. विठ्ठल विठ्ठल. मग एक द्वार धुण्यासाठी 1 तांब्या पाणी पुरेसं असतं. बघा मग का हो त्या प्रेताला तुम्ही बाहेर काढतायत ना पण एक आहे बरं का तुमच्या आमच्याकडनं कोणत्या चुका होतात. प्रेताला बाहेर काढताना फक्त 3 लोकांनी ते प्रेत उचलावं. किती लोकांनी? पण आपल्याकडे 4-4, 5-5 जण बिलगात्या. 3 लोक कोण? एक आहे स्वर्ग लोकातला एक आहे मृत्यू लोकातला आणि एक आहे पाताळ लोकातला. या 3 लोकांच्या बघा साक्षीने ते प्रेत पुसलायचं आणि बाहेर न्यायचं आहे. पण बाहेर नेताना तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे त्या प्रेताखाली नववस्त्र नसावं. नववस्त्र नसावं शास्त्र आहे त्या ठिकाणी. मग आपण त्या प्रेताला बाहेर करतो. घरामध्ये जी क्रिया असतात ना तिची उलटी क्रिया आपल्याला करावी लागते. घरामध्ये पूर्वेला पाय आहे आणि पश्चिमेला मुख आहे. पण स्नान घालताना दक्षिण उत्तर जरी केलं ना तरी चालतं. मग का हो मी तुम्हाला असा एक प्रश्न करतोय. पाणी तापलं तो हंडा उचलतो आपण त्या प्रेताजवळ येतो. मग प्रेताच्या बघा स्नान घालताना प्रेताच्या कोणत्या इंद्रियावरती पहिल्या तांब्यात टाकला जातो? तुम्ही कुठं टाकतात? आपल्या घरामध्ये जर कुणाचाही देह जाऊ द्या पण स्नान घालताना गरम पाण्याचा पहिला तांब्या हा कुठं आहे? टाळूवर आहे. इडूनच आपल्या चुका व्हायला सुरुवात होती. अरे त्या प्रेताचं आपलं नातं काय हे कळलं पाहिजे. हे संतांचे उपकार आहे महाराज आपल्यावरती. काय सांगू आता संतांचे उपकार.
त्याला सांगितले म्हणे मला ऐका आता पुढं. मग पहिला तांब्या ओतायचं कुठं ऐका. अरे घरामध्ये जर वडिलांचा देह गेला असेल आणि तुम्ही स्नान घालतायत ना, तांब्याचा हंडा उचला, प्रेताजवळ न्या, डावा पाय पुढे घ्या आणि वडिलांचा पहिला स्नान घालताना गरम पाण्याचा पहिला तांब्या हात टाळूवर टाका. आणि त्यावेळेस एक मंत्र, तो मंत्र कोणी म्हणत नाही. ओम समस्त पित्राय नमो नमहा, ओम समस्त पित्राय नमो नमहा, 3दा मंत्र म्हणायचा आहे. नाही जमलं ओम शांती मनान बाजूला. हा ठीक आहे. मग आईचा देह गेला असेल तर पाणी कुठं ओतायचं. आईचा देह जर गेला असेल तर बघा स्नान घालताना गरम पाण्याचा पहिला तांब्या आईच्या डाव्या पायावर टाकायचा आहे, डाव्या पायावर टाकायचा आहे. अरे भावाचा देह गेला असेल, भाऊ उत्तर कार्य करतोय, स्नान घालताना या ठिकाणी गरम पाण्याचा पहिला तांब्या हा छातीवर टाकायचा आहे. कोणाचा. भावाचा देह गेला आणि भाऊ उत्तर कार्य करतोयत ना, तर गरम पाण्याचा पहिला तांब्या भावाच्या प्रेताच्या छातीवर टाकायचा आहे. बहिणीचा देह गेला, भाऊ उत्तर कार्य करतोय, तर त्यावेळेस स्नान घालताना पहिला तांब्या सांगितलंय उजव्या पायाच्या गुडघ्यावरती. आणि आपल्या पत्नीचा जर देह गेला असेल आणि पती जर उत्तर कार्य करतोयत ना, तर स्नान घालताना गरम पाण्याचा पहिला तांब्या हा नाभी चक्रावरती आहे. ही स्नान घालण्याची प्रथा आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या बाजूच्या गाडीचं आहे. ऐका आता झालं ठीक आहे. मग आपण काय करतोय, तिरडी बांधतो बघा, तिरडी बरोबर आहेत ना. पण बघा तिरडी बांधताना शास्त्र आहे, कधीही लोखंडाची तिरडी नसावी. का. लोखंडाच्या धातूवर आपण जर पाहिलं ना तर 22 दिवस अतृप्त आत्मे असतात. पण आता ग्रामपंचायत लोखंडाच्या तिरड्या काढल्यात, त्याला नावीलाच आहे. हे कावळे शिवायला का प्रॉब्लेम येतात. तुमच्या गावाला मी 4 दावे केले आतापर्यंत, बरोबर आहेत ना. टायमिंग लावून कावळा शिवून दिला होता. किती टायमिंग लावून. आज तर एवढा उताडा आला का प्रवचन ऐकायला 4-4, 5-5 कावळे माझ्या समोर आहेत. तिकडे बसा, पहा तुम्ही, आहे का नाही. विचार करा महाराज, टायमिंग लावून कावळा शिवून द्यायचा आहे. आज सकाळी पाण्याला जसं होतं टायमिंग लावला होता, त्याच वेळेत काय कावळा शिवणार. विचार करा महाराज. याला कारण, याला फक्त गरुड पुराण. चला पुढे आता. मग आता शास्त्रामध्ये सांगितलंय 3.5 बांबूची तिरडी. एक बांबू भूतकाळाचा आहे, दुसरा बांबू भविष्य काळाचा आहे, आणि मध्ये 7 वाराच्या 7 कांड्या आहे. अहो एवढंच काय महाराज, जोपर्यंत दसक्रियाचं पिंडदान होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक भाजी खायची नसते बरं का. अशी कोणती भाजी असेल. महिला वर्ग, माझ्या बहिणी आहेत तुम्ही सर्व, मी तुमचा मुलगा आहे, तुमचा नातू आहे, तुमचा भाऊ आहे. जोपर्यंत दसक्रियाचं पिंडदान होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक भाजी खायची नसते. अशी कोणती भाजी असेल. म्हणून आमच्या सावता काकांनी सुद्धा त्या भाजीचा उल्लेख केला नाही. कांदा मुळा भाजी, 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 अवघे विठाय माझे, 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 अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. मोठ लाडा विहीर दोरे, मोठ लाडा विहीर दोरे, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा अवघे विठाई माझे, 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 अवघे
विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. काकांनी काय सांगितलं? कांदा, मुळा, भाजी. पण त्या भाजीचा सुद्धा उल्लेख सावता काकांनी नाही केलं बघा. अशी कोणती भाजी असेल जर सांगता आलं 1 रुपये घेणार तसंच निघून जाईल बा. हा तुमचा दोष नाही, इकडे बसणाऱ्या बामट्यांचा आहे. आत्ताच्या कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात. तू मी तर म्हणतोय ज्याच्या कीर्तनात लोक झोपले का समजायचं तो कीर्तनकारच पापी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन कसं आहे? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगारी रूप, होय अंगारी रूप, होय अंगारी रूप. कीर्तन चांग होय अंगारी रूप, होय अंगारी रूप, होय अंगारी रूप. काय सांगितलंय? कीर्तनामध्ये अंगहरूप झालं पाहिजे. आता पुढचं ऐका बघा. त्या भाजीचं नाव सांगितलंय, ऐका लिहून ठेवा, वाक्याखाली अंडरलाईन करा. त्या भाजीचं नाव सांगितलंय वांग्याची भाजी. आणि आपलं दररोज वांग बटाटच चालू आहे. कसा कावळा शिवल? वांग्याचं बी 27 दिवस पोटामध्ये राहतं. आणि या कालखंडामध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर आपण नरकाच्या यातनेला जातो. एक गरुडपुराण सांगतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वांग्याची भाजी खायची नाही. चला पुढे आता. मग आता एक आहे बघा. मग आपण काय करतोय? ते प्रेत उचलण्याच्या अगोदर आरत्या घेतो बघा. आरत्या घेता का तुमच्या भागाला? मला फक्त प्रेतासमोर आरती म्हणणाऱ्याचा शोध लावला कुणी हा फक्त भेटला पाहिजे. त्याला मी 9 प्रश्न विचारणार आहे. जर खूप परमार्थिक असेल तर आरती घ्या. हा 24 तास बी एवढा आहे आणि त्याला सुख करता दुःख करता चालेल का? माय तुकोबरायांची आरती का सोपी का? ज्यांनी मारलं तुकोबरायांना त्यांनीच तुकोबरायांचं वर्णन केलं. कारण माझे तुकोबराय तेवढे सोपे नाही. त्यांचं नाव जर घेतलं ना काय होतं? तुकाराम 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 ए तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ समर्थ. काय तुकोबरायांचा अधिकार होता? विचार करा महाराज. अहो येतं काहीच नाही. ज्यांनी काठ्यांनी मारावं त्या रामेश्वर भट्टाला सुद्धा एकदा कळलं. त्यांनी काय म्हणलं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाचे मनोनी रामेश्वर, मनोनी रामेश्वर चरणे मस्तक देवी. आरती तुकाराम, आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती पायला करी आमा. आरती तुकाराम, तुकाराम तुकाराम. काय वरून आहे बा. तुकोबराय सांगायला गेलं ना आपल्या वेळेत सप्त्यातले विषय ते यंदा ड्रॉप केलं. मागच्या वर्षी होतो. ऐका पुढे आता कसं आहे आता. इथे आपण जर पाहिलं ना माता त्या ठिकाणी तिरडीपाशी आरती घ्यायची नाही. आपण एवढ्या आरत्या घेतो त्या प्रेताला कटळ्यात उठून बसायला पाहतो. एवढ्या आरत्या आपल्या चालता का कुठं? आरत्या जर घ्यायच्या म्हणल्यात ना फक्त 3 आरत्या घ्या. कोणत्या? एक तर भगवान पांडुरंग परमात्म्याची घ्या.
कारण का भगवान पांडुरंग परमात्मा असा आहे, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. म्हणून पांडुरंगाची आरती घ्या किंवा देवीची आरती घ्या. नाही जमलं तर भगवान शंकराचे, कारण का स्मशान म्हणजे स्थान आहेत ना, हे कुणाचं आहे? पुढे वेताळ भूते नाचती, भगवान शंकर पुढे स्मशानभूमीत आहे. म्हणून या 3 आरत्या घ्यायच्या आहे. मग आपण काय करतोय? ते प्रेत उचलतो बघा. पण एक आहे बरं का, वाक्य कसे ऐका. प्रेत उचलल्यानंतर 1 नंबरला भजनी मंडळ, 2 नंबरला उत्तर कार्य करणारा, 3 नंबरला तिरडी आणि मागं नातेवाईक असावे. जोपर्यंत 20व्याच्या ओट्यावरती आपण प्रेत ठेवत नाहीत ना, तोपर्यंत त्या प्रेताच्या समोर फक्त भजनी मंडळ, उत्तर कार्य करणारं हे दोघंच असावे, त्यांनी पुढे जायचं नसतं. पण आपलं असं आहे, प्रेत घरामध्येच आहे तर आपले निमे नातेवाईक स्मशान अगोदर जाऊन बसेल राहत्या आणि तिथे बसले का, हे हे एखादी मुलगी आहे का हो आणि एखादा मुलगा आहे का हो, कसा मुली मुलीचे लग्न होतील. मृत्यू क्षणाक्षक योग आहे. विठाल विठाल चालत नाही तिथं. मग आपण काय करतोय? तुम्ही एक मला सांगा, घरातून एकदा प्रेत बाहेर काढलं मग आणतो का ते? नाही, कारण का त्याला तुकोबारांचाच अभंग आहे. लक्षणीय ठाव स्मशानीचा, लक्षणीय ठाव स्मशानीचा, लक्षणीय ठाव स्मशानीचा, लक्षणीय ठाव स्मशानीचा. काय सांगितलंय? झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षणीय ठाव स्मशानीचा, लक्षणीय ठाव स्मशानीचा, लक्षणीय ठाव स्मशानीचा. काय झालंय? झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. म्हणून पण एक आहे बरं का, ज्यावेळेस तुम्हाला प्रेत न्यायचं आहेत ना, प्रेत, ते प्रेत सज्जनांनो या ठिकाणी 3 झाडं खालून जर प्रेत नेलत ना तर त्या जीवात्म्याला महान पुण्याची प्राप्ती आहे. 3 झाडा. कोणतं झाड सांगितलंय बघा? एक झाड असं आहे, त्या झाडाखालून जर प्रेत नेलत ना तर या जीवात्म्याने 11 वेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग असं झाड कोणतं असेल? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये जी मुरली आहेत ना, मुरली म्हणजे वासरी आपण म्हणतोय ना, कुंजवनामध्ये चारे तो धेनू. काय सांगितलंय? अरे कुंजवनामध्ये चारे तो धेनू, वेणू मधुर स्वराने वाजवितो. काय सांगितलंय? तू वेणू आहेत ना, बासरी आहेत ना, ज्या झाडाच्या लाकडापासून बनवलीत ना, त्या झाडाखालून जर प्रेत निलत ना, या जीवात्म्याने 11 वेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग सांगा आता असं झाड कोणतं असेल? बेल्ह्याला आता कलिगतुऱ्याचा सामना झाला. तिथे परीक्षेमध्ये मी गेलो होतो. या बेल्ह्याला कलिगतुरा, कलिगीचं गाणं वेगळं आणि तुऱ्याचं गाणं वेगळं, आणि तिथे परीक्षक म्हणून मी गेलो होतो आणि तिथे हा प्रश्न विचारला होता बरं का, कोणतं असं झाड आहे का त्या झाडाच्या लाकडापासून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातातली मुरली बनवली आहे आणि त्या झाडाखालून जर प्रेत यात्रा नेलीत ना तर या जीवात्म्याने 11 वेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्या झाडाचं नाव ऐका. त्या झाडाचं नाव सांगितलंय शिवणीचं झाड. विठ्ठल विठ्ठल कोणतं झाड सांगितलंय? शिवणीचं. शिवणीच्या झाडाखालून जर प्रेत यात्रा नेलीत ना तर समजायचं आहे या जीवात्म्याने 11 वेळेस पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य केलं. आणि पुढचं झाड असं आहे, पुढचं झाड सांगितलंय शेराचं झाड. शेर माहिती आहे तुम्हाला? शेर शेर 2 गोष्टी उभारते बघा. एक शेरही उभरतो आणि एक भिलावाही उभरतो. आमच्याकडे एक भिलावा आहे, लय बेकार आहे,
कवा उभरल सांगता येत नाही. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये नाही, ते आमच्या गावाकडे सांगतो तुम्हाला. सप्ताच बंद करून टाकला ते बेलावेनं. चला पुढे आता. मग शहराच्या झाडाकडून जर प्रेत यात्रा निघत महाराज त्या जीवात्म्याने 5 वेळेस नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य प्राप्त आहे. विठाला आणि एक झाड असं आहे, निवडुंगाच्या झाडाकडून जर प्रेत यात्रा निघत ना, या जीवात्म्याने त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं काशी क्षेत्रावरती 11 ब्राह्मण काकांना भोजन दिल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग निवडुंगाच्या झाडाकडून प्रेत यात्रा न्यायची, पण 5 झाडाकडून प्रेत यात्रा न्यायची नाही. कोणकोणत्या? बदामाच्या झाडाकडून प्रेत यात्रा न्यायची नाही. काय सांगितलंय? बदामाच्या झाडाकडून प्रेत यात्रा न्यायची नाही. का? बदामाच्या झाडावरती 42 दिवस अतृप्त आत्मे असतात. एवढंच नव्हे, आंबट चिंचेच्या झाडाकडून सुद्धा प्रेत यात्रा न्यायची नसते. अजून काय? अजून एक सांगितलंय. कोणतं? आपण जर पाहिलं ना, मोठमोठे काटे असणारे झाडाखालून सुद्धा प्रेत यात्रा न्यायची नसती. ज्या झाडातून चीक बाहेर येतात ना, त्या झाडाकडून सुद्धा प्रेत यात्रा न्यायची नाहीत. म्हणजे चाप्याचं झाड बघा, असं ते आपण पान खुडलं असं चीक बाहेर येतो. चाप्याच्या झाडावरती आपण जर पाहिलं ना, 28 दिवस अतृप्त आत्मे असतात. कारण या चाप्याच्या झाडावरती आपण जर पाहिलं ना, तर 1100 वर्ष दशरथाचा आत्मा अतृप्त आत्मा म्हणून बसलेला होता. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून या ठिकाणी सांगितलं बघा, अशी बरीच शास्त्रामध्ये झाडं आहेत. मग आपण काय करतो बघा, त्या ठिकाणी विसाव्याच्या ओट्याजवळ तू प्रेत ठेवतो. हे झालं माहिती महाराज. पण एक आहे, अशा शास्त्रामध्ये अनेक प्रकारची विधी आहे. अनेक प्रकारची विधी आहे. मग इथे आपण बघा, मग एक आहे, जर आपल्या घरामध्ये 16 संस्कार तुम्ही जर केलेत ना, अंत्यसंस्कार केलेत ना, या विधीमध्ये हा विधी अतिशय महत्वाचा आहे. पण एक विधी अतिशय महत्वाचा आहे, त्या विधीचं नाव सांगितलंय पिंडदान. म्हणून माझे तुकोबराय सांगतायत पिंडदान कसं करावं. पिंड पदावरी 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 दिला पुली दिला पुली दिला पुली दिला काय सांगितलंय? माझे झाले गयावर्जन. बघा, काही जगामध्ये आपण जर पाहिलं ना महाराज, काही लोकांना आपल्या आई वडिलांना पिंडदान करायला सुद्धा आज वाटायला लागले. आता ही नवीन पिढी तर फार अवघड आहे बुवा. आता ही आपली शेवटची पिढी आहे बरं का. याच्यानंतर आपलं पिंडदान होईल याची गॅरंटी नाही. आत्ताच पोरं आपल्या म्हणतात, बाबा पप्पा काका मामा तुम्हाला अक्कल राहिली नाही. पोरं आत्ताच आपली आकली काढी द्या. तुम्ही एक मला सांगा, पोरं जर आत्ताच आपली आकली काढायला निघाली तर हे आपण गेल्यानंतर पिंडदान करतील हे कशावरून? विठाल विठाल. आणि लोक कुणी काही सांगत राहतो, काही सांगत राहते लोक, ते न ऐकलेलं बरं असतं. त्या ठिकाणी काय झालं, ठकूबाईने केलं म्हणून शांताबाईने ऐकलं, शांताबाईने केलं म्हणजे हिराबाईने सांगितलं, आणि हिराबाईने अख्ख्या गावात करून टाकलं का पिंडदान करताना अशी चुकी झाली म्हणून.
पिंडदान करताना थोडी जरी चुकी झालीत ना तर सर्वात महत्त्वाचा पितृदोष आपल्या घरामध्ये होतो. आता पितृदोष म्हणजे नेमकं काय बघा, ऐका बरं का, ही सांगीवांगी नाही. नाही तर आमच्या गावात काल भूमिका उमटली होती एक, काय एखाद्या रोग्याला बंडा महाराजांनी तोंड लावलं की त्या रोग्याचा रोग बरा होतो म्हणजे. काय म्हणलं फिरफिरी लावली घेण्याची म्हणले, एका बाईच्या पोराचं डोकं दुखायला लागलं, तिला आणलं ते पोरगं कडावरती, ओ तात्या माझं होतं गरुड पुराण आपलं अध्याय करायचं काम. म्हणलं काय झालं मावशी? म्हणे पोराच्या डोक्याला असं तोंड लावा, मी असं ऐकलं की तुमचं तोंड डोक्याला लावलं का डोकं बरं होते म्हणले. म्हणलं तुम्हाला सांगितलं कोणी? म्हणे खालच्या का बाय गल्लीच्या ठोकूबाईने सांगितलं. म्हणलं बरं जर आणा इकडं. म्हणलं जाऊ द्या तसं काय आपलं नातूच आहे. त्या पोराला जवळ घेतलं, त्याच्या डोक्याला असं तोंड लावलं, अहो त्या पोराचं डोकं बरं झालं ना गुरुजी, ते पळतच गेलं. म्हणलं काहीतरी पावर आहे बा आपल्यामध्ये. नंतर 5 दिवसांनी एका 80 वर्षाच्या म्हातारीला अशी पाठी चमक निघाली. ती अशी लंगडत माझ्या घरला, आणि माझी जगदंबा तिकडे बाहेर धुणत होत होती. बाबा कुठे गेलेत? म्हणजे काय झालं? म्हणजे पाठीत चमक निघाली की बाबाला म्हणा का माझ्या पाठीला तोंड लावा. आता म्हणलं जाऊ दे, आपल्या आजीसारखी बिचारी, गेलो त्या म्हातारीच्या पाठीला तोंड लावलं. अहो ती म्हातारी ठणठणी झाली, गेली ना उड्या मारीत. मी ऐका, आणि तिनं पैसा कमवला तर तुम्हाला किडे पडून मारवू लागेल, नरकाचे आत्मा भोगावे लागतील. नीतीनं पैसा कमवा. जर तुम्ही नीतीनं पैसा कमवला नाहीत ना, हेच आहे म्हणून पिंडदान करताना आपली नीती पाहिली पाहिजे. सांगू तुम्हाला, हीच नीती माझ्या जिजाऊनं छत्रपती शिवाजीराजांना सांगितली होती. शहाजीराजांचं देहावसन झालं. दादाजी कोंडदेवांनी छत्रपती राजांना शिक्षण दिलं, आणि एक दिवस आपल्या हाताने जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांच्या मुखात अन्न घालत असताना आईच्या डोळ्यातलं पाणी डबडबलं गेलं, गालावरून पाणी वगळलं, आणि जनतेचा राजा, भगव्या ध्वजाचा मालक, त्याने आईकडे पाहिलं आणि आईला विचारलं, आई माझ्या मुखात अन्न घालताना तुझ्या डोळ्यात अश्रू का? सांग आई, असं कोणतं दुःख तुला झालं का तुझ्या डोळ्यामध्ये पाणी डबडबलं गेलं? छत्रपती शिवाजी राजांच्या तोंडावरून हात मायाने फिरवला. राज, लहान असताना तुझ्या बापाचं छत्र हरपलं गेलं, तेव्हापासून मी ऊन पाहिलं नाही, तहान पाहिलं नाही, हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केलं, आणि तुझ्या पंखात बळ दिलं. पण राज, एक कर, तुला जर माझा ध्येय गेल्यानंतर माझं जर पिंडदान करायचं असेल, फक्त माझी एकच इच्छा आहे का कुठल्याही गडावरती तू भगवा ध्वज लावू नको, भगवा ध्वज लावू दे, पण तुझं नाव नको. काय सांगितलंय? कुठल्याच गड किल्ल्यावरती तुझं नाव नको, माझा भगवा ध्वज हा तेवत राहिला पाहिजे. कसा आहे भगवा ध्वज? एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. वेळ संपत आलेला आहे आता. मग आम्ही काही कमी नाही बरं का, आम्ही गायकाची बोकुंडी सोड टाकत असतो. म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी राजाने सुद्धा सांगितलं होतं आईला, कारण का शाहिरानं सांगितलं होतं काय, धन्य धन्य शिवाजी. म्हणून या ठिकाणी सर्व असं साऊंड सिस्टीम, संगीत ग्रुप, आणि ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून, कोणता यूट्यूबर आपलं माहीत नाही, पण या यूट्यूबच्या महाराजांची सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही शिवाजी आली. निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, ज्ञान सखया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया.
ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी बोलिलेले गुरुवेळी वांगुडी उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध काही विचारिला ते कारण्यात महाराज महाराज तुम्ही सिद्ध रावणे ज्ञानेश्वरा रखपाया पैकी करा करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय निवृत्तीनाथ